नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मेन्स्ट्रुअल सायकल हे स्टडी करणार आहोत. तर मेन्स्ट्रुअल सायकलची ही डायग्राम आहे. मेन्स्ट्रुअल सायकल इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ओव्हेरियन सायकल अँड इट इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्रायमेट, ह्युमन, एप अँड मंकी. आणि या सायकलमुळे ओव्हरी आणि युट्रसमध्ये फिमेलच्या चेंजेस होतात अंडर द इफेक्ट ऑफ GNS that is gonadotrophic hormones from pituitary gland and pituitary gland under the control of hypothalamus. तर cycle is repeated with the periodicity 28 day. दर 28 नाही तर 29 दिवसात ही सायकल रिपीट होत असते प्रत्येक महिन्यात. मिडल ऑफ इच सायकल रिलीज ऑफ एन एग, म्हणजे या सायकलच्या मिडल फेजमध्ये एग्स रिलीज होतो. एग इन अ सायकल कम अल्टरनेटली फ्रॉम वन ऑफ द टू ओव्हरीज, म्हणजे अल्टरनेटली म्हणजे दोन ओव्हरी असतात बॉडीमध्ये. तर एका महिन्यात एका ओव्हरीमधून आणि दुसऱ्या महिन्यात दुसऱ्या ओव्हरीतून हे एग जायनं रिलीज होते. दोन ओव्हरीमधून फक्त एकच ओव्हरी एक ओव्ह्यूम रिलीज करते. सायकल डिवायडेड इंटू 4 फेज. फर्स्ट इज अ मेन्स्ट्रुअल phase, second is a proliferative phase or follicular phase or post menstrual phase, and third is a ovulatory phase, fourth is a secretory phase or luteal phase. तर हे जे फेज आहेत, तर या फेजमध्ये काही चेंजेस होतात. तर ही डायग्राम आहे. या डायग्राममध्ये तुम्हाला डिफरंट टाईप ऑफ द फेज दाखवलेले आहेत. पहिला फेज from 1 to 5 day, second, third and fourth. तर या फेजमध्ये आहे ना, युट्राईन सायकलमध्ये युट्राईन जे एंडोमेट्रियम असते त्याच्यात काही चेंजेस होतात. अँड ओव्हेरियन हार्मोनमध्ये सुद्धा काही चेंजेस होतात. अँड ओव्हेरियन जे सायकल असते, आता ओव्हरीमध्ये ओव्ह्यूम वगैरे असते आणि ओव्ह्यूम कशा प्रकारे ओव्हरीमध्ये हे फॉर्ममध्ये आपण बघितलेलं आहे. फर्स्ट मेन्स्ट्रुअल फेज इज एक्सटेंड फ्रॉम 1 to 5 day and in that phase menses containing a lot of blood vessel, uterine lining, tissues release through the vagina. म्हणजे खूप काय ब्लड लॉस होतं इथं. 45 to 100 मिली ऑफ ब्लड इज अ लॉस इन अ मेन्सेस. या फेजमध्ये एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे डिक्रीज होतात आणि प्रोस्टाग्लॅंडिन आहे ना, ते सुद्धा डिक्रीज होते. सेकंड फेज इज proliferative phase. It is a phase from 5th day to 13th day. 5th to 13th day मध्ये proliferative phase असते, also called as a follicular phase or post menstrual phase. तर या फेजमध्ये ग्राफियन फॉलिकलमध्ये काही चेंजेस होतात. प्रायमरी फॉलिकलचं सेकंडरी टर्शरी असं फॉलिकल तयार होते आणि टर्शरी फॉलिकलमध्ये सेकंडरी ओसिड असते. आणि 14 डे ऑफ ओव्हुलेशन्स, 14 डेमध्ये ओव्हुलेशन होते, त्या फेजला ओव्हुलेटरी फेज म्हणतात. आणि याच्यामध्ये काय ग्राफियन फॉलिकलमधून ओव्ह्यूम रिलीज होते 14 डेमध्ये अंडर द सिक्रेशन ऑफ LH. तर ओव्हुलेशनला LH हार्मोन खूप महत्त्वाचा आहे, कारण हा जो हार्मोन आहे LH रप्चरिंग द ग्राफियन फॉलिकल्स टू रिलीज द ओव्ह्यूम. आणि आपला फोर्थ फेज जे आहे ना, फोर्थ फेज ऑल्सो कॉल एज अ सिक्रेटरी फेज. इट इज अ फेज बिटवीन 15 to 28 डे. तर या फेजमध्ये ग्राफियन फॉलिकलचं ट्रान्सफॉर्मेशन होते कार्पस ल्युटियममध्ये. कार्पस ल्युटियम बिगिन टू सिक्रेट प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजन. इन absence of fertilization, कार्पस ल्युटियम survive 2 weeks, then degenerate into कार्पस अल्बिकन्स. तर हे बघा, हे जे कार्पस ल्युटियम आहे, आता ओव्ह्यूम रिलीज झाला ओव्हरीमधून, तर याचं जर फर्टिलायझेशन झालं नाही तर हे कार्पस ल्युटियमचं कन्वर्ट कार्पस अल्बिकन्समध्ये होते.
तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. शेवटी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.